सुरुवातीला आपले ग्रामदेवत महादेव शिवशंकर भोलेनाथ यांना मी साष्टांग दंडवत घालते. तसंच आज एवढा सुंदर शिवनाम सप्ताह आपला जे काही फोटवाडी इथे होत आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्व जे निवेदन करणारे आहेत किंवा सर्व या पूर्ण गावकरी आणि पूर्ण यांना मी नमन वंदन करते. तसंच आपले जे टाळकरी आहेत, आपले भजनकरी आहेत, कीर्तनकार आहेत, त्या सगळ्यांना मी नमन वंदन करते. आणि इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि त्यांच्यामध्ये जे पवित्र आत्मा आहे त्या सर्वांना मी नमन आणि वंदन करते. तर आज प्रवचन म्हणण्यापेक्षा मी आरोग्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे, कारण सगळ्यांचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. आपली इतकी सुंदर सोहळा, आता जो भजन म्हणत होता तुम्ही, एवढं सुंदर वाटत होतं की मी तर सर्व विसरून गेले. इतका आनंद वाटत होता. घर नको, संसार नको, काहीच नको, असंच सतत भजनामध्ये आपल्या टाळामध्ये विनामध्ये मी सतत असं मला वाटत होतं. का वाटतं मला? कारण माझे वडील जे आहेत ना खूप मोठे कीर्तनकार आहेत म्हणण्यापेक्षा होते. आता माझे भाऊ मोठे कीर्तनकार आहेत, तर मला ही आवड आहे आणि मला खूप छान वाटतं. पण असे सप्ते करण्यासाठी माझ्यावर ज्या वडील चूक केली, का केली? खूप वय कमी होतं पण ते आरोग्याकडे लक्ष दिले नाही. असं म्हटलं की अरे आयुष्य जेवढं आहे तेवढं जगतं म्हणतं माणूस, पण हा योग आणि प्राणायाम याच्याबद्दल आरोग्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगण्यासाठी आलेली आहे. विनेकरी असतील त्यांना आरोग्य महत्वाचं आहे, टाळकरी असतील त्यांना आरोग्य महत्वाचं आहे, प्रवचन करणारे असतील त्यांना आरोग्य महत्वाचं आहे, आपण सगळ्या मात्या भगिनीसाठी सुद्धा आरोग्य महत्वाचं आहे. जेव्हापासून कोरोना होऊन गेलेला आहे तेव्हापासून प्रत्येकाला काही ना काही व्याधी आहे, खूप व्याधी वाढलेली आहे. कुणाला कॅन्सर होतोय, कुणाला गर्भपिशवीत गाठ होते, कुणाचे गुडघे दुखत आहेत, कुणाची कंबर दुखते, कुणाला मूळव्याध होतोय, कुणाला झोपच येत नाही रात्री, कुणाला मायग्रेन आहे, कुणाला सांधिवात आहे. असे रोग होऊ नये याच्यासाठी आपला हा पूर्वीपासून भारतीय गोल्डन सायन्स जे आपल्या ऋषीने जे आपल्यासाठी दिलेलं आहे ते आपण विसरलेले आहोत. म्हणजे हे कमी करण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला माहिती नाही. आपण काय करतो? गुडघा दुखला सरळ दवाखान्यात जातो, गोळी खातो. पित्त झालं सरळ जातो, गोळी खातो. पण पित्त जे तुम्हाला होते, मळमळ करते किंवा चक्कर आल्यासारखी वाटते, त्याच्यासाठी जे तुम्ही गोळी खाल्ली त्याच्यानं तुमचं पित्त बाहेर निघालं का? निघालं नाही. जसं एक बंद डब्यामध्ये घाण साठवून ठेवली आणि त्याला वास येतो, तर अजून एक टोपण लावून ठेवल्यासारखं झालं. ती गोळी घेणं म्हणजे पित्तमध्ये साठवून ठेवल्याने, गोळी खाल्ल्याने ते पित्तमध्ये साठलं. मग ते पित्त दुसरं रूप धारण करून तुमच्या समोर येतं. मग काय होतं? तुम्ही पित्ताची गोळी खाल्ली की तुम्हाला अंग खासतं, कुणाला अंग खाजी असेल, कुणाला मूळव्याध होतं. का होतं? तर मेन कारण पित्त आहे. तुम्ही त्या पित्ताला बाहेर निघू दिलं नाही आणि कशामुळे होते ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून पित्त होऊ नये, गुडघा दुखू नये, तर पित्त कमी करायचं असेल तर काय करावं? व्यायाम, योग. व्यायाम म्हणलं की तुम्ही लगेच एकमेकाच्या तोंडाकडे बघता. व्यायाम आम्ही खूप शेतात काम करतो हो, आणि तुम्ही व्यायाम सांगताय, आम्हाला 1 मिनिट बसायला वेळ नाही, आम्हाला खाजवायला फुरसत नाही, तुम्ही व्यायाम सांगताय असं तुम्ही म्हणसाल. पण शेतात काम करणे आणि ह्या व्यायाम करणे खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही मग शेतात काम करताय तर मग का आजारी पडताय? तर जे तुमच्या शरीरामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे, पॅनक्रियाज आहे, तुमच्यामध्ये छोटी आत आहे, मोठी आत आहे, गर्भाशय आहे, याला निरोगी करण्यासाठी काही असे व्यायाम असतात. ते व्यायाम शिकण्यासाठी मी स्वतः, माझी छोटी मुलगी होती तिला सोडून रामदेवजी बाबा ईश्वाचे योग गुरु सगळ्यांना माहिती असेल, मी दिल्लीच्या पलीकडे हरिद्वार त्या ठिकाणी 3 वर्ष शिकून आलेली आहे. आणि मी स्वतः, माझी जी मुलगी आहे खूप आजारी राहत होती आणि ती बरी झाली योगाने. जे डॉक्टर वाचणार नाही म्हणजे ती चांगली झाली. मला स्वतःला खूप त्रास होता, माझा हा त्रास कमी झाला. मग मला वाटलं की हे काम आपल्यापुरतं नाही राहिलं पाहिजे, तर हे काम आपल्याला योग प्रत्येकाच्या घरोघर पोहोचवला पाहिजे, हे माझा संकल्प होता. आणि मी जेव्हा हरिद्वारून आले
तर जस्ट मी असंच म्हणले सगळ्यांना, या आपण व्यायाम करू, या आपण योगा करू. तर बायका म्हणू लागल्या, काय म्हणताय ताई, जे खाऊन आराम करतात ना त्यांना सांगा, आम्हाला कशाला सांगताय, आम्हाला खूप कामं आहेत असं म्हणू लागल्या. मग मी काय केले, मी हार मानले नाही. मी काय केले, माझ्या समोर 2 लेडीज घेऊन बसू लागले. त्या लेडीजला काय होती, बीपी, आणि एकाला होतो शुगर, आणि तिसरीला होता गुडघादुखी. मग नेहमी माझा योग करणं म्हणजे डॉक्टरकीचं माझं शिक्षण झालेलं आहे. रोगानुसार कसा योग केला पाहिजे मी शिकलेली, आणि मी तसाच त्यांचा व्यायाम करून घेतले. आणि त्या 3 महिलांचं डायबिटीची गोळी सुटली, बीपीची गोळी सुटली. मग काय हो, तिनं 2 बायका घेऊन आली की दुसऱ्या ताईने दुसऱ्या 2 ताई घेऊन आल्या, दुसऱ्या ताईने दुसऱ्या काकांना घेऊन आले. बघता 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 काय 100 माणूस आज रोज बाराळी गावामध्ये योग भवन येते. 100 लोक योग करतात आणि 100 लोकांचा योग पूर्णतः रोग बरे झालेले आहेत. आज आपले पाटील आहेत अशोकांना, हे पण आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना फरक पडला. बरेच असे श्रीमंगले सर आहेत, खूप खूप साधक आहेत, सगळ्यांना फरक पडला. मग माझी अशी इच्छा होती की आपण इतकपर्यंत मी संकल्प केला की एवढ्या लोकांना मी बरं केलेलं आहे, तर माझ्या आजूबाजूच्या गावाला, मी माझ्या गावापुरतं राहणार नाही, माझं आजूबाजूचा जेवढा परिसर आहे तेवढ्यांना मी फ्रीमध्ये योगा शिकवीन असा संकल्प होता. म्हणून मी मुन्नीताईला म्हणल्या, आणि मुन्नीताई आज आपल्या इथे म्हणले, आणि ते संधी मला इथे दिलेली आहे. मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही म्हणसाल आम्हाला कुठला आजार नाही, आम्हाला व्यायाम करायची आवश्यकता नाही असं म्हणसाल, पण निरोगी कुणाला म्हणावं, निरोगी कुणाला म्हणावं, तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन ब्लड टेस्ट करायची गरज नाही. आपल्या ऋषींनी सांगितलेलं आहे, निरोगी कुणाला म्हणावं, समदोषाः सम अग्निश्य सम धातू मलक्रियाः प्रसन्नते आत्मा मन इंद्रिय. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ हे 3 दोष असतात, हे सम असलं पाहिजे. आणि आपलं समदोषाः सम अग्निश्य म्हणजे आपल्यामध्ये अग्नी असते, पोटामध्ये जठराग्नी असते, जास्त भूक लागणे हा रोग आहे. तुम्ही जाणून घ्या, तुम्हाला टेस्ट कुठलीच करायची गरज नाहीये. तुम्हाला भूक जर जास्त लागत असेल हाही रोग आहे, आणि कमी भूक लागत असेल हाही रोग आहे. तुम्ही म्हणसाल मला भूकच लागत नाही, मी निरोगी आहे, पण नाही, तो रोग आहे. समधातू मलक्रिया, सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होतं का? पुन्हा कुणी म्हणतं आम्ही खूप खातो पण मला 3-3 दिवस मोशनला जायची, बाथरूमला जायची आवश्यकता नाही. अरे बाबा, हा मोठा रोग आहे, जाणून घ्या तुम्ही. तर मला आपला मूत्र वारंवार आपल्याला लघवीला जावं लागतं का? तर वारंवार लघवीला जाणं हाही रोग आहे, कमी लघवी येणं हाही रोग आहे. तर समदोषा सम अग्नी. आणि आपलं मन जे आहे ना, माणूस शरीराने तरी कोणी रोगी नसेल, पण मनाने तर प्रत्येक माणूस रोगी आहे. मनामध्ये असे विचार आहेत, माझ्या सासूनी असं केलं, माझ्या जावनी तसं केलं, माझ्या शेजाऱ्या पाजारी मला असं भांडण केलं, आमच्या शेतामध्ये ह्यानं दुरा हाणला, ह्यानं हे केलं. याच्याने काय होतं, आपलं मन दुखतं. आणि शरीर रोगी झालं तर त्याला उपचार आहे, पण मन जर रोगी झालं तर त्याला उपचार नाही. तर त्याच्यासाठी काय आहे, योग आणि प्राणायाम आपलं मन एकाग्रत करतं, शांत करतं. त्याच्यामध्ये आसनं आहेत. जसं की एक तुम्हाला मी प्राणायाम करून दाखवते. एक असतं भस्त्रिका प्राणायाम. दमा असणाऱ्यांनी, अस्थमा असणाऱ्यांनी तुम्ही ह्या प्राणायाम करून बघा आणि तुम्हाला लगेचच फरक वाटतो. लहान मुलांना जर खोकला किंवा कफ छातीत दाटलेला असेल तर एक मोठी दस्ती देऊन त्यांना समोर बसवा आणि म्हणा, बेटा असे श्वास तुम्ही 100 वेळेस त्याला श्वास भरायला सांगा, सोडायला सांगा, भरायला सांगा, सोडायला सांगा. सगळा कफ बाहेर येतो, सगळी दस्ती भरून जाते आणि तुमच्या मुलांची छाती मोकळी, तुमचा कफ सर्दी खोकला मोकळा, दमा असेल दमा तुमचा चांगला होतो. असा हा प्राणायाम आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणता नुसतं शारीरिक होतो का? शारीरिक तर होतो, मग नंतर काय होतं माहितीये का? असं श्वास भरला सोडला, भरला सोडला, भरला सोडला. तुम्ही सगळेजण दोन्ही हात उचलत 1-2 मिनिटाचं करून बघायचंय. दोन्ही हात वर उचला. तुम्ही दोन्ही हात उचला, श्वास भरा सोडा, श्वास भरा सोडा. पूर्ण शुद्ध ऑक्सिजन घ्या. खूप सुंदर. आज इथे शिवनाम सप्ताह आहे. आपले महादेव शिवशंकर शुद्ध ऑक्सिजन सोडलेले. भरत राहा, सोडत राहा. थोडंसं रिलॅक्स हो.
अशा प्रकारचा हा प्राणायाम केला की शारीरिक व्याधी बरी होते आणि तुमच्या मनातला जो विचार आहे ना तो सगळा निघून जातो आणि तुम्ही शांत होतो. योगस्थ चित्तवृत्ती निरोध तथा द्रष्टु स्वरूपे वस्थानां वृत्ति सारूप्ये मित्रत्र वृत्तेय पंचत्य क्लिष्ट क्लिष्टाः प्रमाण विपर्य विकल्प निद्रा संवृत्तीः. म्हणजे तुम्ही जे योगस्थ चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय, आपल्या जे चित्तामध्ये जे विचार असतात एका ट्रेन प्रमाणे विचार असतात. मनावर इतकं ओझं असतं, माझं भूतकाळात काय काय झालं, माझ्या वर्तमानात मला कोणता मुलगा करेल, कोणती मुलगी करेल, आमचं कसं होईल, आमचं आता संपलं, हे जे तुम्हाला विचार सतवतात ते विचार शांत होतात आणि मग तुम्हाला काय आनंद मिळतो, जे तुम्ही आनंद शोधताय पैशामागे, घरामागे, नातेवाईकमध्ये, लेकराबाळांमध्ये, तो आनंद आपल्यामध्ये दडलेला आहे. तो आनंद आपल्याला जाणवतो. एका हरणीच्या नाभीमध्ये कस्तुरी असते आणि ती चहू दिशेने फिरते आणि रात्री झोपल्यानंतर तिची कस्तुरी तिच्या नाभीमध्ये असते. तसं तुम्हाला जाणवतं की अरे शांती, आनंद, सुख माझ्यामध्येच आहे आणि मी इकडं तिकडं शोधते. हे प्राणायाम केल्यानंतर अनुभूती येते. नामस्मरण करणे, जप करतो आपण गुरुचा, देवांचा जप करतो. ते जप करताना सुद्धा अरे दूध उतू चाललं का, अरे माझं लेकरू तिकडे गेलं का, अरे हिनं काय म्हणते की तिनं काय म्हणते की खट्टापट्टी खट्टापट्टी एवढे विचार असतात. जर आपण साधना मध्ये सुद्धा जर पुढे जायचं असेल आपल्याला तर हा प्राणायाम आवश्यक असतो. याच्यामध्ये 5 प्राणायाम असतात. भस्त्रिका, कपालभाती प्राणायाम तुम्हाला सांगते. जो माणूस कपालभाती प्राणायाम करेल त्याला मूळव्याध होणार नाही. गर्भपिशवीमध्ये किंवा कुठेही शरीरामध्ये जर गाठ असेल ते गाठ निघून जाते. कॅन्सर असेल, कॅन्सर बरा व्हायला मदत होतो. आज आमच्या गावामध्ये राजाक्का म्हणून आहे, तुम्हाला सगळ्यांना ओळख असेल. बारळे आणि आपले हे गाव ठोटवाडी काही वेगळं नाही आहे, एकच गाव असल्यासारखं आहे. तर त्यांना सुद्धा कॅन्सरमध्ये चांगला फरक पडलेला आहे. आज सांगण्याचा उद्देश तो कसा प्राणायाम केला जातो. दोन्ही नाकाने श्वास बाहेर टाकला जातो, याला कपालभाती प्राणायाम म्हणतात. आपल्यामध्ये मग तुम्ही म्हणसाल अरे डॉक्टरांना बरं होत नाही, यांच्यापैकी नाकाने फुसकारा टाकल्याने कमी होतोय असं तुम्हाला वाटेल, पण नाही. याच्यामध्ये सायन्स आहे, विज्ञान आहे. आपल्या गुरुनी ऋषींनी सांगितलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये काय असतं ते डॉक्टरांना माहिती नसतं. डॉक्टर आपल्या शरीरामध्ये 72 करोड 72 लाख 10,201 नसनाडे आहेत. त्याची शुद्धी होते ह्या प्राणायामने. आपल्या शरीरामध्ये चक्र असतात, मूलाधार, मणिपूर, स्वादिष्ठान, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रा. आपले भगवान शिव म्हणतात ना, तिसरा डोळा उघडतात तिसरा, हे इथे आपल्या आज्ञा चक्र असतं. आणि हा जेव्हा आपण प्राणायाम करतो ना त्याच्यावर प्रभाव पडतो. आता आपल्या नाभीजवळ मणिपूर चक्र असतं. चक्र म्हणजे काय दिसतं का, नाही, ऊर्जा असते एक प्रकारची या ठिकाणी. या चक्रामध्ये गडबडी आली की मग तुम्हाला मासिक धर्म बरोबर येत नाही, तुम्हाला पोटासंबंधी आजार होतात, तुम्हाला मूळव्याधीसारखे आजार होतात, तुम्हाला कब्ज होते, पोट साफ होत नाही. भयानक मोठ्यातले मोठे आजार या आपल्या या पोटापासून, वात, हातपाय वाकडे होणे, हाताला मुंग्या येणे, हे आजार कमी करायचं असेल तर हा कपालभाती प्राणायाम केला जातो. तर असे प्राणायाम आहे. तुम्हाला एका दिवसात हा मोठा हे आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे. हे शिकण्यासाठी आपल्याला किमान एक 3 दिवसाचं तरी आपण सार्वजनिक मिळून हा योग शिकला पाहिजे. आणि मग तुम्ही स्वतः तुमच्या गोळ्या बंद झाल्या की मग तुम्ही सांगचाल. याच्यानंतर असतं भस्त्रिकानंतर असतं अनुलोम विलोम प्राणायाम. कपालभातीच्या प्राणायामानंतर अनुलोम विलोम प्राणायाम असतो, जे भगवान शिव महादेवांनी पार्वती मातेला स्वर ज्ञान शिकवलेलं आहे. जसं की इडा नाडी, पिंगळा नाडी, ठीक आहे, आणि सूर्य नाडी आणि चंद्र नाडी. आपल्या शरीरामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे. मग सूर्य नाडी कोणती आहे, आपली जी उजवी बाजू असते ते सूर्य नाडी आहे आणि डावी बाजू आहे ते चंद्र नाडी आहे. आणि हे 2 नाड्या चांगल्या चालल्या तर आपली सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह होते, म्हणजे आपण निरोगी व्हायला मदत होतो. तुमची जर उजवीच नाक पुढे चालली, तुम्ही सकाळी उठा आणि तपासून बघा माझी दोन्ही नाकं बरोबर चालतेत का. जर तुमचं फक्त उजवंच नाक चालते आणि डावं नाक कोंडलेलं आहे, इथेतून श्वास येत नसेल तर मग तुम्हाला समजा बीपी वाढण्याची शक्यता असते, तुम्हाला राग येतो, आपल्याला चिडचिड निर्माण होते, आपल्यामध्ये बॅलन्स आपल्या शरीरामध्ये राहत नाही. छोटीशी गोष्ट झाली की चिडचिड, छोटीशी गोष्ट झाली की चिडचिड असं होतं. याच्यासाठी हे दोन्ही नाड्या चांगल्या चालाव्यात म्हणून
आणि जर उजवी नाकपुडी बंद आहे आणि डावी नाकपुडी चलत असेल तर याला आळस निर्माण होतो, बीपी कमी होतो. बीपी कमी होऊन सुद्धा अटॅक येतो. बीपी जास्त झाला तरी अटॅक येतो. हृदयविकार किती वाढलेले. अरे तो माणूस मला कालच बोलला आणि कशाने गेला हो, अहो अटॅक आला हो गेला. अहो कालच आमच्यासोबत चांगलं बोलला की किती वर्षाचा होता, 30 वर्षाचा. किती वर्षाचा होता, 28 वर्षाचा. किती वर्षाचा होता, 20 वर्षाचा. माणसाचंच म्हणत नाही, महिलाही जात आहेत. छोटीशी आहे की आमच्या गावामध्ये छोटंसं बाळ होतं, 1 महिन्याचं काहीतरी लो बीपी झाली त्या लेडीजला आणि ती फ्री गेली. तर असं होऊ नये म्हणून आपले जे ऋषींनी, आपले जे गुरूंनी व्यायाम सांगितलेला आहे, तो व्यायाम विज्ञानाने, सायन्सने त्याला प्रूव्ह केले. रिपोर्ट आहेत सगळ्यांचे, याच्याने कमी होत आहे. म्हणून हा अनुलोम विलोम प्राणायाम कसा केला जातो, उजवी नाकपुडी बंद केली जाते आणि डाव्या नाकाने पूर्ण श्वास भरतात, उजव्याने सोडतात, परत उजव्याने घेतात, डाव्याने सोडतात. असं आहे, डावीकडून घेऊन उजवीकड, उजवीकड घेऊन डावीकड. असं जर तुम्ही केलात तर तुम्हाला बघा हो, तुमची डोकेदुखी कुठं जाते कळत नाही, तुमचं अर्ध डोकं दुखायचं कुठं जातं कळत नाही. अर्धा ज्याचा पडलेला आहे त्याला सांगा, बेडवर पडलास का तर फक्त हे अनुलोम विलोम कर, लवकर त्याच्याने कमी होतं अनुलोम विलोम प्राणायामनी. असे हे प्राणायाम असतात. उज्जयी. आता कित्येक बाळाला थायरॉइड असेल आहे का इथे थायरॉइड कुणाला? तर थायरॉइडसाठी एक व्यायाम केला जातो. हा आपला थायरॉइड ग्लँड गळ्यामध्ये असतो. हे अशा प्रकारचं असतं. हे थायरॉइडचं आपल्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी याला उज्जयी प्राणायाम म्हणतात. हे उज्जयी. नंतर आपल्याला झोप येत नसेल, त्रेस असेल, अनिद्रा तुमची जर असेल तर त्याच्यासाठी, हृदयविकार असेल तर भ्रामरी प्राणायाम केलं जातं. कान बंद करून, डोळे आपले बंद करून, जसं ओम या मंत्राचा तोंड बंद करून असं आपण ओंकारचं जे व्हायब्रेशन केलं की आपल्या सगळ्या नसनाड्यांना व्हायब्रेशन निर्माण होतं, हृदय निरोगी राहतं, आपला ट्रेस लेवल कमी होतो, खूप फायदा करतो हा भ्रामरी प्राणायाम. आता तिसरा लास्टला केलं जातं ओम मंत्र. ओम मंत्र म्हणलं की एकदा काय झालं, एक माणसं आमच्या योगामध्ये येत होते आणि ते म्हणलं की अरे जात भेद नाही बरं का, पण ते जात भेद त्यांना वाटू लागलं. ओम कसं काय म्हणायचं, ओमचाच मंत्र का जप करायचा. मी म्हणले अरे बाबा, ओमचा मंत्र म्हणतोयस, तुला जर दवाखान्यात काही झालं, तू दवाखान्यात गेलास आणि तुला जर म्हटलं की बाबा हा रक्त घे, तर मला लालच का रक्त देताय असं म्हणता का तुम्ही? हे रक्त कुणाचं आहे म्हणता का? घेता ना, चढवता ना. तसा हा ओम मंत्र एक औषध आहे. हा जात पात याच्यात भेदभाव नाही. तर ओम मंत्राचा काय फायदा होतो, आपण सगळेजणी तो ओम म्हणतो. ओम हे ब्रह्मांडाचा सगळ्यात शक्तिशाली पहिलं मंत्र आहे आणि तो काय असतो, 3 अक्षरांनी बनलेला आहे, 3 स्वरांनी बनलेला आहे. अ, ओ आणि म. हे 3 अक्षरांनी काय होतं, जेव्हा आपण जेव्हा म्हणतो आपली वात कमी व्हायला मदत होते. आपल्या या पोटावर म्हणलं की ह्या पोटाला दाब पडतो. ओ म्हणलं की आपल्या हे कफ, आपल्या इथे छातीजवळ जेवढे रोग आहेत ते कमी व्हायला मदत होतात. म्हणलो की आपल्याला आपल्या डोक्यांसंबंधी सर्व आजार कमी व्हायला मदत होतात. तर हे असे सगळे प्राणायाम असतात, योग असतात, मंडूकासन असतं. जे तुमचं शुगर वाढलेलं आहे, तुम्हाला वाटतं की आम्ही चालतो आम्हाला चालायचंय, वॉकिंग करायचंय, पण चालण्यापेक्षा तुमचं जे पॅनक्रियाज आहे, जे तुमची साखर रक्तामध्ये कमी जास्त करते, त्याच्यासाठी आम्ही मुठ्ठी दाबून, इथे हे पॅनक्रियाज असतं त्याला दाबून पुढं वागतो आणि मग त्याला शुगर कमी करायला मदत होते. अशी प्राणायाम आहेत. भरपूर काही व्यायाम आहेत. मान दुखत असतील, सर्वायकल, कमरेचा त्रास असेल, लेडीजना कमरेचा त्रास खूप असतं, गुडघे दुखी असेल तर उलटं चालायला सांगतो. तुम्ही सरळ चालतो ना, आम्ही उलटं चालायला सांगतो, गुडघे दुखीला आराम मिळतो. गुडघ्यांचे बरेच असे व्यायाम आहेत. तर असा हा योग आहे, असा हा प्राणायाम आहे, हे आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर व्यायामासोबत नुसता व्यायाम शिकवला जात नाही. युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावा बोधस्य, योगो भवति दुःखः. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेले की आपला आहार विहार कसा असला पाहिजे, आपला विचार कसा असला पाहिजे, हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. तर आपलं पित्त असेल, तळलेले पदार्थ खायचे नाहीत, गरम पदार्थ खायचे नाहीत,
तुम्हाला जर वात असेल तर भात खायचा नाही, अल्लू खायचं नाही, वांग खायचं नसतं, आंबट पदार्थ खायचे नसतात. तुम्हाला जर कफ असेल तर थंड पदार्थ खायचे नसतात. हे सगळं स्वतःचा डॉक्टर तुम्ही स्वतः बनता. आणि तुम्हाला जे मी म्हणले ना गोल्डन सायन्स, आपण पैशाच्या मागे 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 धावतोय आणि एका दिवशी घरात पडलं की सगळा पैसा दवाखान्यात घालतो आपण. ते न करता तुम्ही जर योग करू लागला, प्राणायाम करू लागला तर तुम्हाला कुठल्याच